सांगली लोकसभेची उमेदवारीच्या विषयावरून कधी नव्हे ती इतकी चर्चा ही राज्यभर होते। यामागे अनेक कारणं देखील आहेत आणि याच कारणांचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत सांगली जिल्ह्यातील सर्व संपादकीय मित्र आपला परिवार आपल्यासोबत आहे। या सोबत आपण सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारून जे सध्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जे चालले राजकारण त्याच्याबाबत आणि संवाद साधणार आहोत आणि याची पुढची जी परिणाम जे आहेत मग निकालावरती परिणाम असतील त्याच्याबाबत आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत सुरुवातीला नवयुगचे सल्लागार संपादक हनुमंत मोहिते सर आहेत, सकाळ दैनिक सकाळ समूहाचे शेखर जोशी सल्लागार संपादक आहेत आणि दैनिक लोकमतचे सांगली आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील सर आहेत। सुरुवातीला मोहित सर तुमच्याकडे येईन। ज्या पद्धतीनं शिवसेनेची जिल्ह्यातली ताकद लक्षात घेता शिवसेनेनं लोकसभेची उमेदवारी मागणं हेच मुळात धक्कादायक होतं आणि तेही देखील नवीन एकदम आठवड्याभरापूर्वी पक्षप्रवेश केलेल्या एका उमेदवाराच्या बाबतीमध्ये। मुळात ही 1952 पासून ते आता 2024 पर्यंत म्हणजे ही जागा पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसची आहे। तर काँग्रेसचे खासदार इथं म्हणजे 1980 सालापासून वसंतदादा कुटुंबीय ह्याच्यामध्ये खासदारकी लढवत आहे। असं असताना शिवसेनेने दावा या जागेवर करणं हाच मुळात एक अतिशय धक्कादायक प्रकार होता। आणि दुसरा मुद्दा असा आहे की कोल्हापूरची जागा मिळाली म्हणून आम्हाला सांगलीची द्या, पश्चिम महाराष्ट्रात जागा नाही हा स्वतःचा दावा हा इथल्या जनतेला पटलेला नाही आहे। कारण कोल्हापूरच्या जागेला शाहू महाराजांसाठी तिन्ही चिन्हांचं ऑप्शन ठेवण्यात आलं होतं। तुतारी पण होती, मशाल पण होती, हात होती। मग ते शाहू महाराजांनी हात चिन्ह सिलेक्ट केलेला होता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला हातकणंगलेची जागा आणि मावळची जागा या 2 जागा होत्या। असं असताना सांगलीच्या जागेवर हट्ट करणं हे मुळात धक्कादायक होता। शिवसेनेची सांगलीमधली ताकद अतिशय मर्यादित आहे। म्हणजे सांगलीमध्ये शिवसेनेचा एखादा ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार खासदार काही नाही आहे। असं असताना शिवसेनेचं केडर नसताना इथं जागेची मागणी करणं म्हणजे आज संजय राऊत ज्या भाषेत बोलतात की तिथं सांगलीमध्ये आम्ही विनिंग होऊ, तर त्याला पॅरामीटर्स कुठला हा त्यांना माहीत, पण प्रत्यक्षात मात्र शिवसेनेची ताकद मर्यादित आहे। जो उमेदवार तिने आता डबल महाराष्ट्र केसरी घेतलेले आहेत चंद्रराव पाटील, तर हे उमेदवारसुद्धा नौखे आहेत आणि हे ज्या वेळेला जिल्हा परिषदेला सांगलीतून भाळवणी गटातून उभारले होते त्यावेळी अवघ्या 10 मतानं ते जिंकलेले होते आणि राष्ट्रवादीमध्ये ते गेल्यानंतर पुन्हा 10 वर्षानंतर ते राजकीय विजनवासात होते आणि मुळात ते शिवसेनेचे काय कट्टर कार्यकर्ते नव्हेत। म्हणजे ज्या प्रतिष्ठेची सीट आत्ता उद्धव ठाकरेंनी आणि तुमच्या संजय राऊतांनी करते ह्या म्हणजे चंद्रराव पाटलांसाठी, चंद्रराव पाटील काय कट्टर शिवसैनिक नव्हेत। चंद्रराव पाटीलांनी प्रथम काँग्रेसकडं, भाजपकडं, वंचित आघाडीकडं आणि आत्ता मशाल चिन्हाकडं त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे। त्यांनी वंचितची उमेदवारी त्यांनी जाऊन जवळजवळ जाहीर केलेली होती प्रकाश आंबेडकरांनी आणि नंतर ते कुणाच तरी चर्चेनंतर ते पुन्हा मातोश्रीवर गेले। म्हणजे शिवसेनेने एवढे प्रतिष्ठित जागा करण्यासाठी कट्टर उमेदवार वगैरे असं काही इथं विषय नाही आहे। असं असताना काँग्रेसला अंगावर घेणं, ज्या वसंतदादा घराण्यानं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली त्या घराण्याचा विरोध डावलून एका उमेदवारासाठी हे करणं याच्यामागे निश्चित काहीतरी शिस्त आहे असं सांगलीकरांचं म्हणणं आहे। मग प्रश्न हाच उपस्थित होतो शेखर जोशी सर, मी तुम्हाला विचारतो की काँग्रेस इतकी कमकुवत झाले का की पश्चिम महाराष्ट्र कुठलं तरी मशाल आम्हाला चिन्ह हवं आहे म्हणून सांगलीची जागा निवडावी? नाही, काय झालं की काँग्रेसची रणनीती चुकलेली आहे। मुळामध्ये 2019ला जेव्हा ही जागा त्यांनी स्वाभिमानीला सोडली तेव्हा देखील स्वाभिमानीकडे उमेदवार नव्हता आणि काँग्रेसने एक मोठी चूक केली की आपल्या ताब्यात असलेली ही बालेकिल्ला म्हणतो तर बालेकिल्ला सोडायचं का? एखाद्या पराभवानं बालेकिल्ला सोडणं म्हणजे 2014ला पराभव झाला पण 2019ला बालेकिल्ला सोडून दिला। ही काँग्रेसची रणनीती तेव्हाही चुकली आणि ती चूक पुढं आत्ता पण त्यांनी केली आहे की कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेनं आपोआपच घेऊन टाकली। म्हणजे चर्चाच आता सतीश पाटील म्हणतात की आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे। मग ठरवलं कोणी? आता विश्वजित कदम हे दिल्लीत तळटुकून आहेत, विशाल पाटील तळटुकून आहेत। त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडना सांगून खरं तर ही गेल्या वेळेला एकदा चूक झालेली आहे ती आम्ही सुधारत आहोत आणि हा आमचा बालेकिल्ला आहे। आणि सगळ्यांना माहिती आहे की वातावरण असं झालं होतं की काँग्रेस विरुद्ध भाजप यावेळेला जोरदार लढत होईल एकास एक दिली तर। आणि असं असताना यामध्ये जाहीरीतील शुक्राचार्य काही आहेत असं म्हणतात किंवा ही जागा म्हणजे वसंतदादा घराण्याला मिळू नये किंवा दादा घराणं इथलं संपावं असे काही कट आहेत का किंवा काय आहेत का? तर यामागं हे आरोप राजकारणात होत राहतात पण याची वस्तुस्थिती पाहिली तर तसा संशय यायला लागतो
कारण विशाल पाटील हे तसे तगडे उमेदवार नक्कीच आहेत तुलनेनं. आता जे उमेदवार सेनेनं जाहीर केलेत त्यापेक्षा विशाल पाटील हे मोठी टक्कर देऊ शकतात, कदाचित जिंकूसुद्धा शकतात, असे कॅपॅसिटी असलेले आहेत. त्यांना मोठा वसंतदादा घराण्याचा वारसा आहे. पण काँग्रेस कुठेतरी गेल्या 5 वर्षात राजू शेट्टींनी हातकणंगले मतदारसंघात हारल्यानंतरसुद्धा सतत काम केलेलं आहे. तसं काँग्रेसनं गेली 5 वर्ष फार काय केलं आहे असं इथं दिसत नाही आहे. सातत्यानं आपल्याला कार्यरत राहायला लागतं पराभूत झालं तरी. आणि म्हणून कदाचित शिवसेनेनं ही जागा बाबा सहज मोकळी पडली आहे म्हणून मागितली का असं आता वाटू लागलं आहे. आणि शिवसेनेनं यादीत पण आपलं नाव जाहीर करून टाकलं आहे. आणि महाआघाडीतला जो काही गॅप आहे तो या निमित्तानं सगळीकडं 2-3 जागेवर महाराष्ट्रात दिसून येत आहे. आणि मला वाटतं की रणनीती कुठतरी या महाआघाडीची चुकते आहे. तर या सगळ्या मागं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली ही इतकी सहजपणे हे सगळं नाही आहे, याच्या मागं राजकारण आहे, त्या देखील मुद्द्यावर आपण येणार आहोत. मात्र सध्याची एकूण परिस्थिती मी हनुमंत पाटील सरांच्याकडे जातो. आत्ताची जी काँग्रेसची परिस्थिती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही लढणारच असं चित्र दिसतंय. कुठल्या भूमिकेत येऊन काँग्रेस आता लढेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की ते आता ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत तर त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या. अपक्ष किंवा बंडखोरी करण्याची तयारी नाही, म्हणजे विशाल पाटलांची स्वतःची सुद्धा नाही. कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो. दुसरं कारण असं आहे की जर त्यांनी अपक्ष लढवली किंवा बंडखोरी केली तर त्यांना राष्ट्रवादीची रसद मिळणार नाही. म्हणजे जी तासगावची जी जागा आहे त्यांना, तर तिकडून त्यांना अधिकृतपणे मदत होणार नाही, ती कदाचित शिवसेनेला मदत मिळू शकेल. म्हणून काँग्रेस त्याच्यावर हटून बसलेली आहे की आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीची संधी द्या. आणि एक मला वाटतं ह्या सगळ्या घडामोडीमध्ये किंवा आता शेखर जोशी सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की दादा घराणं संपवायचं आहे किंवा काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई, ह्या सगळ्यामुळं नको तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त सहानुभूती तयार झाली. काँग्रेसची एक लाट तयार व्हायला लागली सहानुभूतीची विशाल पाटलांच्या बाजूनं. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता जो विस्कळीत झाला होता मागच्या 10 वर्षामध्ये पराभवानं, तो एकदम ह्या सगळ्या अन्याय होतो का काय काँग्रेसमध्ये काय ह्याच्यामुळे रिचार्ज झाला आहे. मला असं वाटतं ह्यामुळे ह्या सहानुभूतीचा निश्चित फायदा होईल. आणि 1 to 1 जर झाली म्हणजे भाजप आणि काँग्रेस तर निश्चित ही लक्षवेधी लढत असेल. तर आता यामागे राजकारण आहे का? म्हणजे कोल्हापूरच्या बदल्यात जसं सांगली देणं म्हैसूर तुमच्याकडे येतो, हे यामागे राजकारण आहे का? हे ठरवून केलं गेलं आहे का? ते सातत्यानं सोशल मीडिया आणि याच्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव येतं आहे. आता याच्यामध्ये जयंत पाटलांनी इन्कार केलेला आहे, ह्या गोष्टी माझ्याकडून काही झालेल्या नाहीत. पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या सर्व चर्चेमध्ये म्हणजे जी महाविकास आघाडीची चर्चा झाली त्या सर्व चर्चेमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. आणि जयंत पाटलांना सांगली लोकसभा, हातकणंगले लोकसभा, कोल्हापूर लोकसभा, सोलापूर लोकसभा इथली परिस्थिती सगळी माहिती आहे. त्यांना इथली काँग्रेसची ताकद, वसंत घराण्याची ताकद, शिवसेनेची ताकद किती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असं असताना सुद्धा त्यांनी तिथं काँग्रेसच्या म्हणजे आता नाना पटोले सांगतात किंवा बाळासाहेब थोरात सांगतात की आम्ही मांडली, मग त्या बाजूनं जयंतरावांनी का मांडली नाही, हा एक खूप मोठा चर्चेचा इथं विषय झालेला आहे. दुसरा मुद्दा आहे की जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे हे बालमोहनचे विद्यार्थी असल्यामुळे क्लासमेट आहेत, त्यामुळे चंद्रहारला ॲक्सेस तिथं कोणी दिला याची चर्चा सांगलीच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण इथं असा आरोप होत होता मध्यंतरी सांगलेलं की आमदारांना आणि मंत्र्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाही. अशा असताना चंद्रहार पाटलांना मातोश्रीचे दरवाजे उघडले आणि त्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली, तर एवढी सोप्या गोष्टी पटापटा कशा झाल्या असा प्रश्न सांगलीत आज विचारला जातोय. तर शेखर जोशी सर, यामागचं राजकारण दिसून येते काही गोष्टी, मात्र याचा परिणाम काय असेल? म्हणजे हे काँग्रेसला विश्वासात घेऊन उद्धव ठाकरे यांना करता आलं असतं का? आणि ते का केलं गेलं नाही इतक्या झटपट ज्या पद्धतीने निर्णय झाले? आणि या नाराजीचा परिणाम आता या उमेदवारीवरती दिसून येईल? हां, ह्या निश्चितच उमेदवारीवर परिणाम दिसून येईल. कदाचित काय होतं की उद्धव ठाकरेंना सुद्धा सांगलीत आपल्या बेस नाही आहे हे माहीत असणार आहे. पण त्यांना महाआघाडीमध्ये जागा वाटपामध्ये की शिवसेनाचं मोठा भाऊ म्हणून एक आज हे पुढे येते की त्यांच्या सर्वात जास्त जागा आहेत. आणि त्यांना पश्चिम महाराष्ट्रात 2-3 जागा जात होत्या. म्हणजे हातकणंगलेची पण सोडायला लागते आहे, कोल्हापूरची पण सोडायला लागते आहे, सांगलीची पण सोडायला लागते आणि साताराला पण कोण नाही. तर पश्चिम महाराष्ट्रात काहीतरी असावं म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगलीवर दावा सांगितला असण्याची शक्यता आहे. पण आता हनुमंत मोहितेंनी म्हटलं त्याप्रमाणे तिथे त्यांचे कोण नगरसेवक नाहीत, काही बेस नाही आणि शिवसेनेचं नेटवर्क नाही. त्यात शिंदे गट, ठाकरे गट यामुळं अधिक शिवसेना जी आहे ती पुन्हा दुबंगलेली आहे. आणि अशावेळी सेनेचं कोणतंही पाठबळ नसताना आणि समजा उद्या काँग्रेस नाराज आहे तर नाराज काँग्रेस काही प्रचाराला येईल असं शिवसेनेच्या वाटत नाही. तर ही रिस्क ते का घेत आहेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हेच लोकांना देखील कळणं झालं आहे. याचा फायदा थेट भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतो काही ज्या पद्धतीने
नाही, बरोबर आहे. आत्ता जर तशी ताकद म्हटली तर आघाडी जर एकत्र लढली, आघाडीनं एकच उमेदवार दिला महाविकास आघाडीनं, तर 100% त्यांचं पारडं जड होऊ शकतं. परंतु ही भाजप त्याच्या मागं असू शकतं किंवा आता ज्या काही शक्यता सांगितल्या जयंत पाटलांच्यापासून सगळ्या, कारण यामध्ये सगळे राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती स्पष्ट नाही. कारण राष्ट्रवादी ह्या तिसरा एक महत्त्वाचा घटक आहे जो सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसनंतर राष्ट्रवादीची ताकद आहे. परंतु ह्या सगळ्यात राष्ट्रवादी कुठंच भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर एकत्र लढले तर निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो. नाहीतर आता ह्याच्यामध्ये भाजपमध्ये सुद्धा गटबाजी आहे, परंतु त्याचा फायदा आघाडीला घेता येत नाही. मला असं वाटतं एकत्र लढले तर त्याचा निश्चित त्यांना फायदा होऊ शकतो. शेवटच्या प्रश्नाकडे मी तिघांच्याकडे येईन. जर आता संजय काका भाजपकडून आहेत, शिवसेनेकडून चंद्रहार यांची उमेदवार आणि विशाल पाटील यांची जर उमेदवारी राहील तर कशा पद्धतीनं संघर्ष आणि निकाल येऊ शकतो? जर याच्यामध्ये विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी जर लढत झाली तर मात्र चुरशीची आणि लक्षवेधी लढत होईल. ही लढत जर तिरंगी झाली किंवा जरी चंद्रहार पाटील विरुद्ध संजय पाटील झाली तर मात्र लढत ती भाजपच्या पथ्यावर पडेल अशी स्थिती आत्ता तरी आहे. आत्ता तरी सुरुवातीला नाराजी होती खरं तर भाजपच्या उमेदवाराबद्दल, पण तो विषय यांच्यातल्या विसंगतीमुळं किंवा वेगळ्याच वादामुळं भाजपमधली नाराजी आणि हा विषयच बाजूला पडला आहे. खरं तर दुष्काळी फोरम म्हणून एक भाजपमध्ये अंतर्गत गट आहे आणि तो सगळ्यांना माहिती आहे, तो मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं आल्यांचा आहे. तर तो काय करतो हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर इथं मैत्रीपूर्ण लढत झाली तरी देखील काँग्रेसला जे असंतुष्ट आहेत ते मदत करू शकतात असा एक सूर आहे आणि तो खरा देखील आहे की या ठिकाणी असा सुद्धा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. नाही, ह्याच्यामध्ये काय झालं आहे, तिन्ही पक्ष आघाडीचे जर एकत्र लढले तर 100% ह्याचे जी नाराजी आहे विद्यमान खासदारांच्याबद्दल सलग 10 वर्ष असल्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये पण काही नाराजी आहे, त्याचा फायदा 100% ह्यांना होऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की भाजप कधीही दुरंगी लढत होऊ देणार नाही. ते वंचितसुद्धा प्रकाश शेडगेंना पाठिंबा देत आहेत. तर त्यामुळं मला असं वाटतं की भाजपचा हा 100% प्रयत्न राहील की सांगलीमध्ये दुरंगी लढत होणार नाही, ती तिरंगी चौरंगी करायची, मतांची फटाफट करायची. पण हे सगळं आघाडीला कळायला पाहिजे. आघाडीनं हे न होऊ देता सगळ्यांना घटक पक्षांना जर सोबत घेतलं तर 100% त्यांना त्याचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे शेवटचं सगळ्यांच्याकडे एक की भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी हे ठरवून केलं जाते असाही आरोप होतोय. नाही, सन 2019 साली जे भाजपनं पॅटर्न राबवला, यावेळेला वंचित आघाडीच्या गोपीचंद पडळकरना इंडायरेक्ट ताकदीनंतर गोपीचंद पडळकर भाजपमध्येच गेले. तर अशी बहुरंगी लढत होण्याचा प्रयत्न भाजपमधनं होतोय हे निश्चित आहे आणि उमेदवार कोण असावा ते पण ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय. त्यामुळे भाजप याचा निश्चित प्रयत्न बहुरंगी लढतीसाठी करतेही निश्चित. तर सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेलं या ठिकाणी नाराजी नाट्य किंवा पेच प्रसंग आणि आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी झाल्या त्याबद्दल हे सांगली लोकसभेचं विश्लेषण होतं आणि याचा परिणाम हा निकालापर्यंत देखील पोहोचू शकतो अशी देखील शक्यता या सर्व संपादक मंडळांनी व्यक्त केली. त्यामुळं या सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या महाविकास आघाडीवरून एकीकडे भाजपला देखील फायदा होतोय का काय अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते. यामागं राजकारण आहे हे देखील आता बोललं जाऊ लागलंय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.